नमस्कार, राधा कुलकर्णीच्या किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खोबऱ्याची वडी करतोय, जी माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे. आता साहित्य सांगते. 2 वाट्या खोबरं, 1 वाटी साखर, अर्धी वाटी साईचं दूध आणि 2-3 चमचे तूप, वेलची आणि केशर. साखर, साय, तूप घेऊ आणि त्याचा पाक करायला घेऊया. त्याच्यासाठी 2 चमचे तूप घालते. पाक साईचं दूध घालायचं आणि 1 वाटी साखर. साखर वितळून एकतारी पाक करून घेऊ, मग खोबरं टाकू. हा आपला एकतारी पाक झालेला आहे. हे बघा, असा असतो एकतारी पाक. घट्ट उकळा होईस्तोवर परतून घेऊ. त्याच्यात आपण वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालू, कारण पांढरी शुभ्र वडी पाहिजे आपल्याला. मग गॅसवरती थोडं परतून घ्यायचं. थोडंही बाजूला लागलं नाही पाहिजे, नाहीतर वडीचा कलर बदलून जातो. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही काजू बदामाची पावडर पण घालू शकता, पण फक्त थोडासा वडीचा कलर बदलतो. फक्त काजू घातले तर नाही बदलत, पण काजू बदाम दोन्ही घालायचं म्हटलं तर थोडा वडीचा कलर बदलतो. एकदम पांढरी शुभ्र वडी हवी असेल तर मी फक्त काजूची पावडर घालते, बदामाची नाही घालते. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. हे असं पडताना ना जरा वेळ लागला पाहिजे. असं पटकन पडलं म्हणजे झालं नाही, अजून व्हायचंय. खटखटीत वडी हवी असेल तर ती फार काळजी घ्यावी लागते. तुमची पावडर टाकायची. थोडेसे केशरच्या 2-3 काड्या टाकते. फार नाही टाकत, नाही तर कलर बदलतो वडीचा, म्हणून जास्त नाही घालत. आता हा बघा, हे छान गोळा तयार झालेला आहे. आता ही आपण तूप लावलेल्या थाळ्यात टाकून घेऊ आणि थापून घेऊ. ताटलीला आता हे असं तूप लावून घेऊ आणि ह्याच्यात काढून घेऊ थापायला. फक्त ही प्रोसिजर जरा लवकर करायची. ते एकदम हे आपण आता कापून घेऊ. आपण याच्या वड्या पाडून घेऊ. तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे असतील त्या साईज मध्ये तुम्ही पाडू शकता. पाच 10 मिनिटं थांबून आपण मग एक वडी काढून घेऊ. आवडली का? कशी वाटते? मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही करून बघा.